थँक्यू. चला दादा, आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आमच्यातून रजा घेत असताना अंबरनाथ नगर परिषदचे नगरसेवक उमेश दादा गुंजाल आपले देखील धन्यवाद व्यक्त करतो की आपण बेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्याचबरोबर इतर मान्यवर देखील जोडले होते, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सामन्याला होती सुरुवात. एक बिग मॅच, मोठी मॅच म्हणून ओळखली जाते. ती मॅच सुरू होती दोन विजय संघामध्ये. एकीकडे नाना टीम तर दुसरीकडे मॅगी 11. टॉस जिंकल्यानंतर मॅगी 11 टीमचे कॅप्टन मॅगीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सलामीची जोडी मॅगी आणि मनीष कोलेकरच्या स्वरूपामध्ये. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव चिनूने खर्च केली गेली. चिनू यावर पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. आउटफील्डमध्ये दोन क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ असे दोन क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ठेवले गेलेत. मनीष कोलेकर मॅगी यांची विकेट महत्त्वाची असेल. त्या विकेट जर प्राप्त केले तर धाबा रोखल्या जातील. ऑफस्टमच्या बाहेर व्हाईट यॉर्करचा मारा केला. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली चिनूच्या माध्यमातून. अचूक मारा, भेदक टप्पा अचूक मारा करावा लागेल तरच धावा रोखल्या जातील. कारण का मॅगी 11 टीमकडे बॅटिंग लाईन चांगली आहे. 3 हुकमी एक्के आहेत. त्यांना डगआउटला सुरुवातीला पाठवलं तर धावा रोखल्या जातील. राईट हँड ओव्हर द विकेटने मॅगीसाठी चिनू. यावेळेस ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या थोडीशा आत आले होते. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. ही विकेट महत्त्वाची होती. डायरेक्ट हिट जर झाला असता तर इथे मनीष खोलेकरला माघारी परतावलं असतं, परंतु प्रयत्न चांगले केले. मनीष खोलेकर उर्फ पांड्या यावर सर्वांच्या नजरा आहेत. नाना 11 टीमला देखील माहिती आहे ही विकेट जर प्राप्त झाली तर धावा रोखल्या जातील. संधी बनाली होती, प्राप्त झाली होती, परंतु तिचा फायदा घेता आला नाहीये. चांगली गोलंदाजी चिनूने केली. ऑफस्टमच्या खूपच बाहेर, खेळपट्टीच्या बाहेर टाकलाय, म्हणजेच नोचा इशारा. एक्स्ट्रा धाव दबाव आहे थोडासा गोलंदाज चिनूवर, त्याला देखील माहिती. समोर मनीष कोलेकर आहे. मलंगड क्रिकेट असोसिएशन असेल, अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन असेल, या परिसरामध्ये हे नाव नेहमी चर्चेत राहिले आणि याला माघारी पाठवावं लागेल. मागच्या मॅचमध्ये 0वर तो बाद झाला होता. या मॅचमध्ये देखील त्याला सुरुवातीला जर माघारी पाठवलं डगआउटला तर धावा रोखल्या जातील. नेहमीच तो मोठे फटके सजवत असतो. मागच्या हंगामामध्ये देखील या स्पर्धेमध्ये त्यांनी बॅटिंग अफलातून केली होती मॅगी 11 मध्ये खेळत असताना. राईट हँड ओव्हर द विकेटने चिनू मनीषला शांत ठेवेल का? ऑफस्टमच्या आत आले. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, काय घडले इथे? धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. सिंगल येते. नेहमीच स्लॉग स्वीप स्विच हिट करण्यासाठी मनीष कोलेकरला ओळखला जातो, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये चिनूचं कौतुक करावं लागेल. 2 स्टार खेळाडू सध्या खेळपट्टीवर आहेत. मॅगी आणि मनीष कोलेकर या 2 खेळाडूंना बांधून ठेवले. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 4च धाबा त्यांनी खर्च केल्यात. अनंता बाग उर्फ मॅगी स्ट्राईक एनवर टीमचे कॅप्टन. त्यांनी ओपिनियनमध्ये सांगितलं टॉच बॉक्समध्ये की आम्ही जास्त दाबा बनवण्याचा प्रयत्न करू आणि नाना 11 आणि मॅगी 11 हा सामना नेहमीच प्रेक्षणीय होत असतो असा देखील त्यांनी उल्लेख केला होता. राईट हँड ओव्हर द विकेटने चिनूवर दबाव पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. चिनू उर्फ रबाडा या नावाने त्याची ओळख आहे, म्हणून तर त्यावर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरची जबाबदारी नाना याने दिली. पुढ्यात टाकलाय. बॉटमिनचा वापर करत असताना समोर व्ही शेपमध्ये खेळलेत क्षेत्ररक्षक होते. मिडऑनमध्ये पुन्हा चुकी केली. 2 रनआउटच्या संध्या निर्माण झाल्या होत्या, परंतु त्याचा फायदा क्षेत्ररक्षकांना घेता आला नाहीये. ही जोडी तोडावी लागेल. आतापर्यंत 100% योगदान दिले गोलंदाजी करत असताना रबाडाने. चिनूने जबरदस्त गोलंदाजी, प्रभावित केलं गोलंदाजी करत असताना. समोर 2 मोठे खेळाडू आहेत, त्यांना बांधून ठेवले. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 5 धाबा खर्च केल्यात. अप्रतिम कामगिरी रबाडाची, चिनूची. मनीष कोलेकर स्ट्राईक एंडवर मागच्या चेंडूवर स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, प्रयत्न त्याचा फसला होता. त्याची विकेट खूप मोलाची आहे, किमतीची आहे. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत, क्षेत्ररक्षक पाठलाग करतील, परंतु चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनीष कोलेकरच्या बॅट मधून आलेला हा इनिंगचा पहिला चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. इनसाइड आउट फटका, बॅकलिप पूर्णपणे ओपन केली. सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरून पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार फटका. चौकाराने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मॅगी 11 टीमची धावसंख्या 9 वर. नाना 11 टीमकडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे. या 6 ओव्हरमध्ये
70 पर्यंत धाबा गेल्या तरी देखील नाना इलेव्हन संघ चेस करू शकतो. कारण का पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं की नाना इलेव्हन टीमने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 70 धाबा बनवल्या होत्या, 71 धाबा डिफेन्स देखील केल्या होत्या. म्हणजे त्यांच्या विपक्षामध्ये धाबा बनवणे देखील गरजेचे आहेत. परंतु जास्त धाबा जर झाल्या तर चेस करणं थोडंसं कठीण देखील जाऊ शकतो. कारण का मॅगी इलेव्हन टीमकडे रोहित सारखा गोलंदाज आहे. तो लेग कटरचा मारा करताना आपण मागच्या सामन्यामध्ये त्याला पाहिलं. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांनी देखील जिंकली. परंतु हे समीकरण तोडावं लागेल. पहिले षटक जरूर नाना इलेव्हन टीमच्या बाजूने झुकले. चिनूने 9 धाबा खर्च केले, विकेट त्याला प्राप्त करता आली नाही. 2 वेळेला तब्बल संधी बनाली होती विकेट प्राप्त करण्याची, ती गमावली. ओव्हर क्रमांक 2 रवी. स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण रवी बुंबक महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू याला गोलंदाजी करताना पाहायला मिळाला आणि आज देखील त्याचा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला. म्हणजेच तो देखील आज असेल. आदित्य लॉजिस्टिक कलंबोली संघ ओपन फॉर्मॅटमधून टॉप 3 मध्ये पोहोचलाय आणि त्याच नावाचा हा गोलंदाज रवी दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारत असताना पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेलेले नाहीये. हा प्लस पॉईंट मॅगी इलेव्हन टीमचा. स्वतः टीमचे कॅप्टन मॅगी अजूनही खेळपट्टीवर आहेत आणि त्याच्या सोबतीला मनीष कोलेकर आहेत, ज्यांनी देखील पहिल्या ओव्हरमध्ये चौकार ठोकला. 4 चेंडू त्यांनी फेस केले, 5 धाबांचं योगदान दिलं. मॅगीच्या खात्यामध्ये 2 धाबा आल्यात 3 चेंडू फेस करत असताना. राईट हँड ओव्हर द विकेटने मॅगीसाठी रवी. स्विच हिट, चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार ठोकलाय मॅगी याने. अफलातून दर्जेदार फटका, सर्वांना वेड लावणारा फटका. सैराट शॉट, चेंडूला पाठवलंय थेट शेतामध्ये. स्वीट शीटचा नमुना दाखवलाय. 6 धाबांसाठी हा दमदार उत्तुंग षटकार येतोय. स्वीट शीटचा फटका सर्वांना वेड लावून ठेवणारा फटका आहे. ज्या पद्धतीने सैराट पिक्चरने सर्वांना वेड लावलं होतं त्याच पद्धतीने हा फटका खेळण्यासाठी कित्येक खेळाडू प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र मॅगी यशस्वी झालाय. मॅगीच्या बॅटमधून 6 धाबा, टीमची धावसंख्या 15 वर. राईट हँड ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागून विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत दणदणीत चौकार येतोय. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला मॅगीने. बॅटची टॉपेज लगत असताना विकेट किपरच्या डोक्यावरून गेलेला हा चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही सलामीचे वीर शांत होते, शांत ठेवले होते चिनूने. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये रवीच्या विपक्षामध्ये 2 चेंडूमध्ये 10 धाबा आलेत. षटकारांची हॅट्रिक जर मॅगीने ठोकली तर भीमटोला मित्रमंडळाच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइस, 1000 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल. राईट हँड ओव्हर द विकेटने मॅगीसाठी पुढ्यात टाकला होता. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये शतरक्षक पोचतील. खूपच चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरमध्ये शतरक्षक नव्हता, लॉंग ऑफचा शतरक्षक पोचला. तोपर्यंत 2 धाबा येतील. पहिल्या 3 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये रवीने 12 धाबा खर्च केल्यात. चांगली बॅटिंग मॅगीच्या माध्यमातून, अनंताच्या माध्यमातून. 21 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. विकेट प्राप्त करावे लागतील नाना इलेव्हन टीमला, तरच या धावा रोखल्या जातील. धावा रोखायच्या असतील, थांबवायच्या असतील तर मॅगीची विकेट, मनीष कोलीकरची विकेट महत्वाची असेल, किमती असेल, मोलाची असेल. ओव्हर द विकेटने रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बॅटची टॉप एज लागली आहे. संधी होती, शतरक्षक पोचले होते. स्वप्नील प्रयत्न केले, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. किमती झेल होता. मॅगीची विकेट प्राप्त झाली असती, दबाव थोडासा निर्माण झाला असता. धाबा जर रोखायचे असतील तर विकेट प्राप्त करावी लागतील. ती संधी प्राप्त झाली होती. तब्बल 3 संध्या गमावल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 रनआउटच्या संध्या देखील गमावल्यात आणि इथे झेलपर्यंत पोहोचला होता शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक, परंतु कॅच पकडू शकला नाहीये. 22 धाबा बिनबाद. चांगली सुरुवात मॅगी इलेव्हन टीमची. मॅगीने, अनंताने 7 चेंडू फेस करत असताना 15 धाबांचे योगदान दिले, तर मनीष कोलेकरच्या खात्यामध्ये चौकाराच्या साहाय्याने 5 धाबा आलेत. दोघेही खेळपट्टीवर सेट झालेत. विकेट प्राप्त करण्यासाठी थोडासा संघर्ष नाना इलेव्हन टीमला या मॅच मध्ये करावा लागतो. दुपारचं सत्र
प्रेक्षकांची गर्दी, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. टेनक्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं. खूपच सुंदर टेलिकास्ट सध्या चालू आहे या स्पर्धेचं. राईट हँड ओव्हर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, अगोदरच ओळखलं गोलंदाज रवी आणि मनीषला, म्हणूनच ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि गती देखील कमी होती. हा चेंडू डॉट. हॅलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती अंबरनाथच्या सर्व सदस्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. पाचवा चेंडू डॉट आले. याच्या अगोदर एक षटकार एक चौकार पाहायला मिळालेला. मनीष कोलेकरला शांत ठेवलं गेलं. रवी या गोलंदाजाने ऑफ स्टंपच्या आत आला, हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलंय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का नाही, आतमध्ये पकडलाय झेल आणि संपलाय मनीष कोलेकरचा खेळ. पहिला विकेट गमावलाय 22 या धावसंख्येवर मॅग 11 टीमने. विकेट ही महत्वाची होती. ऑफ स्टंपचे थोडेसे आत आले होते. बॉटमचा वापर करत असताना हेलिकॉप्टर स्टाईलने समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन मध्ये काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक पोचले, कॅप्टन त्या ठिकाणी पोचले आणि त्यांच्या माध्यमातून झेल पकडला. किमती झेल, महत्वाची कॅच पकडली. ओव्हरची समाप्ती झाली आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 वर 1 गडी बाद. यानंतर सामना असेल रोनी 11 विपक्ष 90 डिग्री. पहिल्या इनिंग नंतर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. शशिकांत जावळे आणि टीम यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. शशिकांत जावळे आणि टीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत जावळे. सगळ्यांना, प्रेक्षकांना आणि प्लेयर्सला जेवणाची सोय केलेली आहे. 1 वाजता जेवण येणार आहे. सगळ्यांना जेवणाची सोय केलेली आहे. जेवण केल्याशिवाय कुणीही घरी जाऊ नका. महत्वाची सूचना, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. 1 वाजल्यानंतर जेवण दिले जाईल सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, सर्वांना. या ठिकाणी भीमटोला मित्रमंडळाच्या या स्पर्धेमध्ये जेवणाची व्यवस्था केली गेली. हे वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. प्रत्येक खेळाडूची काळजी घेतली. प्रत्येक प्रेक्षकांना जेवण देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले. भीम जयंती उत्सव 14 एप्रिलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाचे हे आयोजन, अद्भुत आयोजन राहिले. क्रिकेटचा थरार महासंग्राम सध्या ग्रीन सिटी अंबरनाथ या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जेव्हा सामन्याकडे सहयोग षटक क्रमांक 3 ज्यांनी झेल पकडला मनीष कोलेकरचा, टीमचे कॅप्टन आहेत. राईट हँड ओव्हर द विकेटने मॅगीसाठी पुन्हा एकदा रिव्हर्स फटका. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंट मध्ये, सरळ त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय चेंडू. झेल घेतली आहे की झेल जाऊन अडकली आहे, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. महत्वाचा विकेट प्राप्त केलाय सहयोग या गोलंदाजाने. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न केला, फुलटॉच बॅटवर घेतला बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आणि सरळ त्याच्या खांद्यावर जाऊन चेंडू विसावलाय. हसतोय क्षेत्ररक्षक देखील, त्याला देखील माहिती की झेल पकडला नाहीये, तर झेल येऊन विसावलाय. दुसरा झटका लागत असताना 22 या धावसंख्येवर सिद्धेश त्या ठिकाणी होते. चांगला झेल. त्यानंतर मैदानामध्ये जल्लोष. 2 गडी बाद झालेत. 2 सितारे डगआउटला गेलेत. महत्वाच्या 2 विकेट प्राप्त करून दिल्यात. ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो, ज्या विकेटने दोघांनी चांगली सुरुवात करून दिली ती, जे धोका होता तो धोका आता दूर झालाय. इथून या सामन्यामध्ये नाना 11ला पुनरागमन करण्याची संधी आहे, परंतु अजूनही दिनू कांबळे आहे, हे विसरून चालणार नाहीये. अंबरनाथ शहरातील एक मोठं नाव टेनिस क्रिकेटला लाभलेलं दिनू कांबळे. ज्यावेळी ठाणा रायगड सामना होतो, जिल्हास्तरीय मॅच होते, तेव्हा देखील आपण ठाणा टीम मध्ये दिनू कांबळेला नेहमीच खेळताना पाहायला मिळतो. ओपन फॉर्मॅटमध्ये देखील तो खेळत असतो आणि त्याची विकेट देखील तेवढीच किमती आहे, परंतु सध्या 22 वर 2 गडी गेलेत. सहयोग तिसरं षटक. पहिला चेंडू फुल टॉस टाकला. टीमचे कॅप्टन आहेत गोलंदाज आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगला झेल. नवीन फलंदाज संकेत समोरच्या क्षेत्रामध्ये लॉप करण्याचा प्रयत्न थोडासा वाचला, ऑफ स्टंपच्या अगदी जवळून गेलाय. पंचांचा 9चा इशारा. ओव्हर स्टेपिंग झाली आहे. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचेल. महत्वाच्या किमती विकेट प्राप्त करून दिल्यात, परंतु इथून मात्र संधी आहे धावा रोखण्याची, धावा थांबवण्याची.
नाना 11 टीमला. दोन्ही संघ अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन मधील मजबूत संघ आहेत आणि त्यांच्यातील ही लढाई प्रेक्षणीय होईल यात काही शंका नाही. या लढाईकडे सर्व प्रेक्षकांचं सर्वांच्या नजरा आहेत. येणारा चेंडू फ्री हिट, सामना करील संकेत. राईट अँड ओव्हर द विकेटने सध्या मारा करतोय गोलंदाज संयोग. पहिल्या चेंडूवर विकेट आली, दुसरा चेंडू खराब. फ्री हिट, समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, उंची भरपूर आहे, खेलपट्टीच्या अगदी बाजूला हवेमध्ये चेंडू होता. झेल जरूर पकडला परंतु नॉट आउट असेल कारण का फ्री हिटचा चेंडू होता. गोलंदाजी चांगली आहे नाना 11 टीमकडे आणि त्याचं प्रात्यक्षिक या मॅचमध्ये दोन्ही गोलंदाजांनी सुरुवातीला दाखवलं आणि सध्या तिसरा गोलंदाज संयोग गोलंदाजी करतोय. प्रोजेक्टर स्कोर सांगतो की अशाच पद्धतीने फलंदाजी झाली तर 50 पर्यंत धाबा जाऊ शकतात कारण का करण रेडे 10.29 आहे. दिनू कांबळे हे एक या परिसरातील मोठं नाव आहे. याची विकेट देखील खूपच किमती असेल, याच्याकडे देखील एकापेक्षा एक फटके सजवण्याची क्षमता आहे. त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. आणि त्याच्या समोर संयोग आहे. संयोग देखील एक चांगला गोलंदाज आहे, आतापर्यंत वर्चस्व राहिले या गोलंदाजीमध्ये. राऊंड द विकेटने जात असताना ऑप्शनच्या थोडासा बाहेर खाली राहिला चेंडू, बॅट हवेमध्ये फिरली, डॉट. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा खर्च झाल्या होत्या, चिनूने केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार चौकार पाहायला मिळाला परंतु विकेट प्राप्त केली दुसऱ्या ओव्हरमध्ये रवीने. आणि सध्या तिसरं षटक, रिवर्स फटका हवेमध्ये, चेंडू झेल किमती मोलाची. हे प्रभू हे क्या हुआ. हा झेल कोणाचा सोडलाय? दिनू कांबळेचा झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने. पांडे याने केली आहे मोठी चुकी, खूप मोठी चुकी केली आहे. अगदी सोपा झेल होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि झेल सुटल्यानंतर आपण पाहतो की ज्या खेळाडूचा झेल सुटला जातो तो खेळाडू नेहमीच चमकत असतो. कालच्या दिवसामध्ये देखील पांडियन या फलंदाजाने तेच केलं होतं. त्याचा झेल सुटला आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये पांडियन नावाचं वादळ आलं होतं आणि ती संधी आता दिनू कांबळेला मिळाली. मोठा खेळाडू आहे, त्याचा झेल सुटलाय. हा झेल महागात पडू शकतो. नाना 11 टीमला सोपा झेल होता. 25 धाबा, तिसरं षटक सुरू आहे. 2 गडी बाद झालेत. स्ट्राईक इनवर संकेत. योगच्या समोर फुल टॉच, बॅटवर घेतला, उडवला, काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, जसा आला तसा फेकून दिला. लांब पल्ल्याचा हा खणखणीत दणदणीत षटकार ठोकलाय संकेतने. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. फुल टॉच घेतला, प्रॉपर चेंडूला बॅटवर घेतलं, मिडलवर घेतलं, फ्रंट फूट ओपन करत असताना काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. दणदणीत षटकार आलाय. टीमची धावसंख्या 2.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 31 वर जाऊन पोहोचली. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 136 चौकार पाहायला मिळालेत. संयोग चांगली गोलंदाजी करत होता परंतु हा चेंडू खराब होता. फुल टॉच, टायमिंग चांगलं होतं बॅटर संकेतकडे. थोडंसं पुढे फ्रंट फूट ओपन केलं आणि अगदी दूरवरून बॅटवर घेतला फुल टॉच. चांगला स्ट्रोक. 31 धाबा, 2 गडी बाद. दमदार सुरुवात झाली आहे. मॅग 11 टीमच्या माध्यमातून 2 गडी बाद झाले, 2 विकेट प्राप्त झालेत परंतु दिनू कांबळेची विकेट महत्त्वाची होती. त्याचा झेल किती महागात पडेल नाना 11 टीमला. हॅलो, 90 डिग्री आणि रॉयनी 11नी स्टेजशी संपर्क साधायचा. आपण लगेच हाफ इनिंग्समध्ये टॉस करून घेणार आहोत. रॉयनी 11चे कॅप्टन आणि 90 डिग्रीचे कॅप्टन यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. चेंडू थोडंसं काही कारणास्तव बदललाय. 6 ओव्हरची मॅच असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला नवीन चेंडू दिला जातोय परंतु 2 ओव्हर नंतर जुना चेंडू दिला जाईल जर चेंडू बाहेर गेला फुटला तर. अन्यथा 24 चेंडू नसणार आहे. जर पंचांनी सांगितलं की त्या चेंडूला थोडीशी
आकारामध्ये काही बदल असतील, शेप साईजमध्ये बदल असेल तर फक्त चेंडू बदलला जाईल, अन्यथा तुम्हाला दिलेल्या चेंडूनेच खेळ करायचा आहे. चॉईस चेंडू नसणार आहे, याची देखील दक्षता घ्यायची. तिसरं षटक प्रगती पथावर 31 वर 2 गडी बाद. संकेतच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. अगदी नेत्रदीपक तो फटका होता, चांगला फटका त्यांनी सजवला. 3 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 7 धाबा आल्या. तिनू कांबळे 2 चेंडू मध्ये 1 धाबेवर नॉस्टॅकेनवर आहे. सहयोग बॅकफुटला जात असताना लेग कट केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत चिनू, चांगले क्षेत्ररक्षण. सिंगल धाबे ते ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 वर 2 विकेट. मॅगी 11. यानंतरचा सामना रोने 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये 90 डिग्री. दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉच बॉक्समध्ये नाणेफेक करणार आहोत. आज प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद आहे. या परिसरातील प्रेक्षक या ग्रीन सिटी मैदानामध्ये या क्रिकेटचा आनंद घेत असताना सुपर संडेमध्ये जोडले गेलेत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनल, शेवटचा दिवस. थँक्यू दीपक, सॉरी टू इंटरव्हेन. आज आपण एक आगळा वेगळा पुरस्कार देणार आहोत. अशी एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या रिक्षामध्ये जवळजवळ 8 लाख रुपये होते आणि 4.5 ते 5 तोळे सोनं होतं आणि ते बॅग तो ओनर विसरून गेलेले. त्यांनी स्वतःहून त्यांच्या बॅगमधून कार्ड बघून त्यांना फोन केला आणि त्यांना त्यांचे पूर्ण 8 लाख रुपये तसेच 4.5 तोळे जे सोनं होतं ते त्यांनी त्यांना परत केलं. अशी व्यक्तिमत्व आताच्या घडीला मिळणं खूप कठीण आहे. प्रामाणिकपणा हा जेमतेम आहे, सगळ्यांनाही माहीत आहे. अशा व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे आहे प्रदीप शिंदे साहेब. मी डॉक्टर निंबाळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांना पुरस्कार देऊन, समाज रत्न हा पुरस्कार देऊन त्यांचं स्वागत करावं. भीमटोला मित्रमंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. तुमच्या या प्रामाणिकपणाला आमच्याकडून एक छोटंसं एक प्रमाणपत्र आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. विशेष सन्मानाने सत्कार होत असताना 8 तोले सोनं आणि 4.5 लाख रुपयाची कॅश प्राइज त्यांच्या गाडीमध्ये असताना ती प्रामाणिकपणाने दिली. प्रामाणिकपणाची पोच पावती म्हणून या मंडळाच्या वतीने त्यांचा विशेष शाही सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केला गेलाय. इथे मॅचला होती सुरुवात. 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू होता आणि त्याला मैदानाच्या बाहेर पाठवले. माझे मित्र दत्तू शेळके यांचं भीमटोळा मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवर यायचंय. चिनूला ओव्हरची जबाबदारी दिली आणि चिनूच्या बॉल चॉईस आपण दिलेला नाहीये. हे आपण अंपायर्सला रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज कोऑर्डिनेट करा. प्रत्येक वेळेस कमिटी येऊन इंटरफेअर करणे चुकीचं आहे. दोन्ही पंचांना रिक्वेस्ट आहे, असोसिएशनला रिक्वेस्ट आहे की तुमचे निर्णय तुम्ही प्लीज कळवा. प्रत्येक वेळेस कमिटीने येऊन तिकडे इंटरफेअर करत राहणार नाही. थँक्यू. सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की अंपायरांनी सांगितलं होतं म्हणून आपण एक संधी दिली होती. याच्यानंतर चेंडू बदलला जाणार नाही. षटकार येतोय चिनूच्या माध्यमातून, चिनूच्या विपक्षामध्ये संकेतच्या माध्यमातून. इथे बॅटची एज आणि विकेटचं पतन. बॅटची एज लागली होती आणि चेंडू एस्टीनवर आदलला. विकेटचं पतन झाले. तिसरा झटका लागत असताना मॅगी 11 टीमला संकेत जो चांगली बॅटिंग करत होता परंतु बाद होण्यापूर्वी 14 धावांचं त्यांनी योगदान दिलं. आपण पाहू शकता ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला त्या चेंडूला. थोडासा इन स्विंग करण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज लागत असताना सरळ यष्ट्यांवर जाऊन चेंडूला आदललाय. विकेटचं पतन झालंय. तिसरं 38 या धावसंख्येवर. धावा भरपूर चांगल्या बनवल्यात आतापर्यंत बॅटिंग करत असताना मॅगी 11 टीमने. परंतु महत्वाच्या 3 विकेट गेले. दिनू कांबळे सध्या खेळपट्टीवर आहे. त्याचा एक झेल सुटलाय. तो झेल महागात पडेल का नाणा 11 टीमला? हा सामना महत्वाचा आहे. दोन्ही टीम मजबूत आहेत. दोन्ही टीमकडे मजबूत भरणे असलेले खेळाडू आहेत आणि धावा रोखण्यासाठी सध्या तरी प्रयत्न सुरू आहे. नाणा 11 टीमला देखील माहिती आहे की मॅगी 11
टीमकडे बॅटिंग लाईन चांगली, त्यांच्या विकेट जर प्राप्त केल्या तर धावा रोखल्या जाऊ शकतात, थांबल्या जाऊ शकतात. आतापर्यंत त्यांचा प्रयत्न चांगला राहिलाय. रबी नवीन फलंदाज, प्राईड अँड ओव्हर द विकेटने रबीसाठी ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत सहयोग टीमचे कॅप्टन, पकडलाय खेळ, संपलाय रबीचा खेळ. चौथा झटका मॅगी 11 टीमला. चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना नाना 11 टीमच्या चिनूने पहिलं षटक हाताळलं होतं, तेव्हा देखील प्रभावित केलं, तेव्हा त्याला विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु 9 धावा खर्च केले आणि आता संघाचं चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केलेत. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर त्याच्या विपक्षामध्ये षटकार जरूर संकेतने ठोकला होता, परंतु त्याच्यानंतर त्याची गाडी रुलावर आली आणि आता 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. विकेटची हॅट्रिक होईल का? आतापर्यंत 3 गोलंदाजांनी विकेटची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पूर्ण केले. हा चौथा गोलंदाज असेल का जो विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल? विकेट प्राप्त करणं गरजेचं होत्या नाना 11 टीमला धावा थांबवण्यासाठी आणि ते काम गोलंदाजाने केलंय. हा सामना प्रेक्षणीय होईल. धावा जरी कमी बनल्या पहिल्या इनिंगमध्ये तरी देखील मॅगी 11 कडे रोहित सारखा गोलंदाज आहे आणि तोच सध्या रोहित बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावर गेले. रोहितने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकली, 3 विकेट प्राप्त केले होते. इकॉनॉमी गोलंदाजी आणि विकेट प्राप्त करण्यासाठी रोहितची ओळख राहिली मागच्या सामन्यामध्ये. चिनूने आतापर्यंत 1.3 ओव्हरमध्ये वैयक्तिक 14 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केल्यात, परंतु दिनू कांबळे अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर आहे. धावा बनवण्यासाठी त्याला स्ट्राईक एंडवर आणावं लागेल. नवीन फलंदाज रोहित, धावा रोखल्या गेल्यात. सुरुवात चांगली झाली होती, चांगली पार्टनरशिप सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाली होती. मनीष कोलेकर आणि मॅगीच्या माध्यमातून त्यांच्या विकेट प्राप्त केल्या आणि तिथून धावसंख्येला लगाम लावला गेले. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून गली आणि बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू चालले डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय रोहितच्या खात्यामध्ये. चौकाराने आपल्या डावाला रोहितने केली सुरुवात. ऍक्शन रिप्ले हा तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. लवकर पिक केलं गोलंदाजाला, ऑफस्टम्पच्या बाहेर होता, गॅप मधून अतिशय वेगाने हा फटका सजवला. दणदणी चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय 42 वर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 137 चौकार लागले गेलेत. षटकारांची संख्या 91 आहे. चौकार भरपूर पाहायला मिळालेत. पुन्हा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी संपर्क प्रॉपर करू शकले नाहीयेत. लेग बायचा संपर्क झाला होता, लेग बायचा इशारा येतोय. पॅडवर जाऊन चेंडू हदलला होता. सिंगल येते रोहितच्या खात्यामध्ये. चेंडूचं कौतुक करावं लागेल, ज्याला रबाडा या नावाने संबोधलं जातं आणि तशीच गोलंदाजी त्यांनी या मॅचमध्ये केली. 2 महत्त्वाच्या विकेट गेलेत त्यांनी प्राप्त केल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट त्याला प्राप्त करता आलेली नव्हती, परंतु हे दुसरं त्याचं वैयक्तिक षटक आहे आणि या ओव्हरमध्ये त्यांनी महत्त्वाच्या 2 विकेट प्राप्त केल्यात. दिनू कांबळी स्ट्राईक एंडवर, ज्याचा झेल या मॅचमध्ये सुटलाय. यावेळी समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑर्मचे, त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक चौकार येतोय दिनू कांबळीच्या खात्यामध्ये. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मॅगी 11 टीमची धावसंख्या 47 वर. 4 गडी बाद. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. लोअर फुलटा चेंडू होता. फुलर लेनचा हा चेंडू बॉटमिनचा वापर करत असताना डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. 4 धावा. खूपच चांगलं टेलिकास्ट 10cricket.in माध्यमातून सध्या होत असताना मागच्या 2 दिवसामध्ये विचार केला तर 15,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. 47 4 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. जरी 4 विकेट गेले असले तरी देखील स्कोर चांगला आहे. चिनूने 2 ओव्हर पूर्ण केल्या. वैयक्तिक 22 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केलेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ, अजूनही 1 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, कारण का दुसऱ्या फेरीतील जे सामने आहेत ते 5 ओव्हरचे आहेत. यानंतर रोनी 11 आणि 90 डिग्री 11 यांच्यामध्ये सामना होणार आहे पहिल्या फेरीचा. दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये सज्ज राहायचे. या इनिंग नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. करंट रेट 11.75च्या सरासरीने 47 धाबा लागल्यात. अशाच पद्धतीने बॅटिंग होत राहिली तर 59 धाबा होऊ शकतात. नवीन फलंदाज रोहित ऑन साईडला
पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून उभं राहावं लागेल. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय रोहितच्या खात्यामध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. जयचं स्वागत केलं. अकुट टप्प्याचा चेंडू होता, त्याला पुल केला ऑन साईडला. ताकदीने बॅट फिरवली होती. षटकार येतोय. रोहित देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी देखील तो नेहमी चांगली करत असतो आणि या सामन्यामध्ये बॅटिंग त्यांनी चांगली केली आहे. धावसंख्या 53 वर जाऊन पोचली. स्लॉग ओव्हर मध्ये किती धाबा येतील? जयेशवर ही जबाबदारी दिली राईट हँड ओव्हर द विकेटने. रोहित साठी पुन्हा क्रॉस बॅटने डीप मिड विकेट मध्ये गॅप मधून चेंडू चाललाय. दुसरा चौकार येतोय. षटकारानंतर पुन्हा चौकार येतोय रोहितच्या खात्यामध्ये. रोहित आता धावांची भाषा बोलू लागलाय. चांगल्या धावा बनवतोय या स्लॉग ओव्हर मध्ये. शेवटच्या ओव्हर मध्ये नेहमीच मोठ्या धावा येत असतात. चांगल्या धावा बनवण्याचा प्रयत्न होत असतो आणि तो प्रयत्न सध्या रोहित करत असताना तो यशस्वी देखील झालाय. सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केले जातात आयोजकांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू हुक केलाय. मिड विकेट डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकार ठोकलाय रोहितने. आपण पाहू शकता ज्यांच्या नावाने ही स्पर्धा उभारली गेली ते म्हणजेच भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार, न्यायमूर्ती, समाज सुधारक, दलितांना न्याय देण्याचं काम, महिला आणि कामगारांसाठी नियम ज्यांनी बनवले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले जातात. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील मूर्तीला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केले जातात. या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून डॉक्टर विजय निंबाळकर यांच्या शुभ हस्ते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. जाऊया सामन्याकडे जिथे चांगली बॅटिंग रोहितच्या माध्यमातून होते. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, थोडीशी फंबलिंग विकेट किपर कॅप्टन नानाच्या माध्यमातून. सिंगल येते रोहितच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचली. अजून या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा सामना खूप प्रेक्षणीय होईल. 70 पर्यंत धावा जर रोखल्या गेल्या तर ती चेस करण्याची धम्मक नाना 11 मध्ये देखील आहे. दिनू कांबली शांत आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धाबांचे योगदान दिले. त्याला योगदान मिळालं होतं, त्याचा झेल सुटला होता, त्याचा फायदा अजूनही मिळालेला नाहीये. मॅगी 11 टीमला आपल्याच गोलंदाजीवर चांगले क्षेत्ररक्षण केलं. अपील रनआउटच्या रूपाने नॉस्टॉक एनवर स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतले दिनू कांबलीने. विकेट क्रमांक 5. ऍक्शन रिप्ले अगदी वेगाने फेकी आली होती. त्याच्यानंतर गोलंदाज जयने बाकीचं काम पूर्ण केलं. 5वा गडी बाद. 5 गडी बाद झालेत. अर्धी टीम सध्या खेळाडू कक्षामध्ये पाणी पित असताना टीमची धावसंख्या 65 वर जाऊन पोहोचली. शेवटचा चेंडू आणि तो फेस करण्यासाठी सज्ज असेल स्ट्राईक एनवर रोहित. हा रिप्ले तुमच्या समोर. कशा पद्धतीने विकेटचं पतन झाले. बॅट हवेमध्ये होती. चांगला निर्णय पंचांचा. रोहितने देखील चांगली कामगिरी केली. 8 चेंडू फेस करत असताना 21 धावांचं योगदान दिलं. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना सामनावीराचा पुरस्कार त्यांनी जिंकला होता आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये बॅटिंग देखील चांगली केली ओव्हर द विकेटने. शेवटचा चेंडू डॉट आलाय. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर मॅगी 11 टीमची धावसंख्या 65 वर. शेवटच्या चेंडूवर विकेट झाली आहे प्राप्त. 6 गडी बाद 65 आणि जिंकण्यासाठी 66 धाबांची आवश्यकता. आपण जाऊया नाणेफेकी कक्षामध्ये जिथे रोनी 11 आणि 90 डिग्री यांच्यामध्ये नाणेफेक होणार आहे आणि तिथे नाणेफेकीसाठी माझे सहयोगी समालोचक उपस्थित असतील. महेश सर. नाईन्टी डिग्री आणि रॉनी 11 या दोन्ही संघांना विनंती करेल का आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. मी जय अहिरे साहेब यांना विनंती करेल का त्यांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक प्रमुख पाहुणे म्हणून यायचंय. रॉनी 11 संघाचा कर्णधार भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 आलेल्या सर्व संघांचं सहर्ष स्वागत.
इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जय अहिरे साहेब, रॉनी 11चे कर्णधार, तसेच 90 डिग्री संघाचे कर्णधार नाणेफेक होते. रॉनी 11 आणि 90 डिग्री संघामध्ये नाणेफेक करतायत जय अहिरे साहेब. कॉल दिला हेड्स आणि 90 डिग्रीने नाणेफेक जिंकलेली आहे. मी प्रमुख पाहुणे आपले जय अहिरे साहेब यांना विनंती करतो का दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. 90 डिग्री आपण नाणेफेक जिंकले, काय निर्णय घ्याल? बॉलिंग फर्स्ट. नक्कीच गोलंदाजीचा निर्णय आज आपण बघतोय. पहिल्या सत्रामध्ये सुद्धा सर्व संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोखाल तुम्ही समोरच्या संघाला? 60 अप्रॉक्स 50-60 रन्स. नक्कीच तुम्ही या अंबरनाथ मधील एक नावाजलेला संघ म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. कोणते गोलंदाज असतील ते तुम्ही इथे या मैदानावर वापराल जे की तुम्हाला समोरील संघातील कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकतात? लक्ष्मण, आकाश 2 आहेत चांगले. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण रॉनी 11 या संघाच्या कर्णधारांना सुद्धा विचारूया, नाणेफेक किती महत्वाची होती सर? आम्ही जिंकून म्हणजे घेतलं असेल बॉलिंग. त्यांनी त्यांचं बजेट 60 रन्स आहे, पण आमची टीम पण नवीनच आहे, नवीन प्लेयरच आहे. बघूया काय करतात. नक्कीच रॉनी 11 तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. इथून आपण पुन्हा जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे असतील माझे साथी समालोचक दीपक सर. थँक्यू सो मच. सर्वांचं सहर्ष स्वागत. भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 हे दुसरं पर्व. नेक्स्ट मॅच रॉनी 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये 90 डिग्री यांच्यामध्ये असेल, जिथे नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय 90 डिग्री टीमच्या कॅप्टनने रॉनी 11 टीमच्या समोर. परंतु सध्या मैदानामध्ये जो सामना सुरू आहे तो प्रेक्षणीय आहे, त्याच्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. दुसऱ्या डावामध्ये 5 ओव्हरमध्ये नाना 11ला सामना जिंकण्यासाठी 66 धाबांची आवश्यकता आहे. स्कोर अशा पद्धतीने बनलाय की ज्याच्यामध्ये प्रेक्षणीय सामना होऊ शकतो, कारण का दोन्ही टीम मजबूत भरणी असलेले दोन्ही संघ आहेत. धाबा रोखल्या गेल्यात, जास्त धाबा झाल्या असत्या, कारण का विकेट सुरुवातीला लवकर गेला. मनीष कोलेकर आणि मॅगीची विकेट गेली. दोन्ही कांबले शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला, परंतु तो जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडवर उभा होता. याच कारणास्तव धाबा जास्त बनवू शकले नाहीत मॅगी 11. 66 धाबा एक चांगली फाईट होऊ शकते. विश्वजित करंजुले साहेब आमच्यामध्ये जोडले गेले, तर त्यांचे देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. कित्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना हे प्रेम आहे भीमटोला मित्रमंडळाच्या या स्पर्धेवर. सन्माननीय विश्वजित करंजुले साहेब आमच्यामध्ये जोडत असताना त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. जाऊया मैदानामध्ये एक महत्त्वाची लढाई. 30 चेंडूमध्ये 66 धाबांची गरज. सुमित दास यांच्या माध्यमातून सध्या नॉन स्ट्राईक एंडवर प्रदीप आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दिले जातील. ऑन स्क्रीनवर हे दृश्य पाहू शकता. सन्माननीय विश्वजित करंजुले साहेब आमच्यामध्ये जोडत असताना त्यांचं स्पर्धेच्या वतीने पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. 66 धाबा 30 चेंडूचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगेल, यात काही शंका नाही. एकीकडे नाना 11 तर दुसरीकडे मॅगी 11. दोन्ही संघ अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन मधील मजबूत संघ म्हणून ज्यांची ओळख राहिली, त्यांच्यातील ही लढाई, हे युद्ध, हे द्वंद्व आता रंगणार, यात काही शंका नाही. मॅचला होती सुरुवात. पहिले षटक रोहित, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये विकेट प्राप्त केल्या होत्या, 3 मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकली होती. त्याच्यासमोर टीमचे कॅप्टन नाना. पहिल्याच चेंडूवर आउट होण्याची शक्यता होती, विकेट किपरने केली चुकी, कॅच ड्रॉप झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी संधी होती ती देखील गमावली आहे. इथे सिंगल धाव येईल. नानाच्या खात्यामध्ये खातं ओपन झालंय नाना 11 टीमचं. पहिल्या चेंडूवर बॅटची एज लागली, विकेट किपर मॅगीकडे संधी होती, झेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर सिंगल धावेनिशी या डाबाला सुरुवात झाली आहे. सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता सन्माननीय विश्वजित करंजुले साहेब या ठिकाणी जोडले गेलेत, त्यांचे देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या अंबरनाथ शहरातील एक मोठं नाव
म्हणून ज्यांची ओळख आणि चर्चा या शहरामध्ये होत राहते त्यांना दाखवलं गेले. बॅकफुटला जात असताना पंच केलंय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने फेकी आली परंतु धाव पूर्ण. चांगला ऑफ कटरचा मारा रोहित या मॅचमध्ये करतोय. या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण मुख्य व्यासपीठावर विश्वजित करंजुले साहेब जोडले गेलेत. त्यांचं स्वागत आपण जय आहिरे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. राईट हँड ओव्हर द विकेटने नानासाठी फ्लिक करण्याचा प्रयत्न. अंधाधुंद फटका होता. थोडीशी फंबलिंग झाली. आउटफील्ड खराब असताना सर्कलमध्ये स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल येते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धाबा आलेत. नाना 11 टीमच्या खात्यामध्ये संत सुरुवात झाली आहे दुसऱ्या डाबामध्ये. मुख्य व्यासपीठावर सन्मान आणि सत्कार होत असताना सन्मान्य विश्वजित करंजुले साहेब यांचा सन्मान आणि सत्कार जय आहिरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायेची शाल त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. या सामन्याकडे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाच्या डोक्यावरून थोडासा गेला चेंडू. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते परंतु मिड ऑनचे क्षेत्ररक्षक वेगाने पोचले. सिंगल येते. सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये 4 धाबा आलेत. कोणताही मोठा फटका खर्च केला नाहीये. फलंदाजाने कोणताही मोठा फटका सजवलेला नाहीये. रोहितच्या विपक्षामध्ये रोहित हा नेहमीच ऑफ कटरचा मारा करत असतो. लेग कटरचा मारा करत असतो आणि त्याचा फायदा देखील त्याला मातीच्या या विकेटवर होतो. प्रभावित केलं. विकेट प्राप्त करू शकला नाही परंतु आतापर्यंत इकॉनॉमिक गोलंदाजी रोहितची राहिली आहे. ओव्हर द विकेटने नाना समोर पुन्हा एकदा पुढे सरसाबत खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेंडूचा संपर्क थोडासा झाला होता की ते नाही. लेगबाईचा इशारा असताना सिंगल धाब येते. 5 चेंडू 5 धाबा. 66 धाबांची आवश्यकता आहे 30 चेंडूमध्ये आणि त्या धाबा रोखण्यासाठी पहिले षटक सध्या रोहितने चांगलं हाताळलंय. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने फोर्स करून खेळण्याचा प्रयत्न. कॅच महत्वाची होती. द्विधा परिस्थिती क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. एक सिंगल धाब येते. ओव्हरची झाली समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमच्या खात्यामध्ये 6 धाबा. 24 चेंडूमध्ये अजूनही 60 धाबांची गरज. पॉवर प्लेचं पहिलं यशस्वी षटक आपल्याला रोहित यांचं पाहायला मिळालं. जी सुरुवात पाहिजे होती दुसऱ्या इनिंगमध्ये मॅगी 11 टीमला ती सुरुवात करून दिली. गोलंदाज रोहित याने प्रभावित केला. आज गोलंदाजी करत असताना रोहितने सकाळच्या क्षेत्रापासून मागच्या सामन्यामध्ये देखील त्याची कामगिरी चांगली झाली होती आणि या सामन्यामध्ये देखील चांगली सुरुवात मॅगी 11 टीमला त्याने करून दिली. दुपारचं सत्र कित्येक मान्यवर मागच्या 2 दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देऊन गेलेत आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आता देखील कित्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. यूट्यूबच्या साहाय्याने देखील प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 14 एप्रिल जगात भारी असलेली जयंती भीम जयंती उत्सवाच्या निमित्ताने भीमटोला मित्रमंडळाचं हे अद्भुत आयोजन, अद्भुत स्पर्धा, क्रिकेटचा थरार महासंग्राम सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळी सहाबेमध्ये चेंडू. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच. विकेटचं पतन. प्रदीप बाद. पहिला झटका नाना 11 टीमला. चांगला झेल पकडला पॉइंट मध्ये रवीने. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज थोडीशी लागली हवेमध्ये चेंडू आणि रवी विश्वकर्मा त्या ठिकाणी होते. सोपा झेल पकडलाय. पहिला झटका लागले प्रदीपच्या रूपाने नाना टीमला. मोठे फटके सजवावे लागतील. 5 ओव्हरमध्ये 66 धाबा इथे पूर्ण होऊ शकतात परंतु सध्या गोलंदाज भारी पडलेत नाना 11च्या फलंदाजावर. मोठे फटके खेळू दिले नाहीत. अंबरनाथ पोलीस स्टेशनचे PSI सुरेंद्र पवार साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. वेलकम. सुस्वागत. तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक सचिन पाटील साहेब यांचं सुद्धा मैदानामध्ये आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सचिनजी पाटील साहेब अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक देखील जोडत असताना त्यांचं देखील स्वागत आहे. या सामन्यामध्ये सध्या तरी शिरकाव केलाय मॅगी 11 टीमने गोलंदाजी करत असताना. दुसरं षटक संकेताचं. हुसेन स्ट्राईक एंडवर. यावेळी समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर स्टाईलने डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. षटकाराचं संरक्षण केलं.
2 धाबेसाठी हा प्रयत्न होता आणि 2 धाबा तत्पूर्वी पूर्ण होतात. हे क्षेत्ररक्षण तुम्हाला आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत क्षेत्ररक्षकासाठी. दिनू कांबळे त्या ठिकाणी होता. सन्मानित सचिनजी पाटील साहेब आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. हेलिकॉप्टर स्टाईलने हुसेनने समोरच्या दिशेने हा पटका सजवला होता. दिनू कांबळे चेंडूच्या खाली आणि अगदी बाउंड्री लाईनच्या अलीकडे षटकाराचं संरक्षण केलं. 100% योगदान दिलं. क्षेत्ररक्षकाची भूमिका क्रिकेटच्या या पटलावरती महत्त्वाची असते. क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि आत्मविश्वासी जिंकण्याची खात्री देत नाहीत, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच आत्मविश्वासाच्या माध्यमातून मिळत असते. सध्या मान्यवरांना ऑनस्क्रीनवर दाखवले गेले. विश्वजित साहेब देखील आहेत आणि आता सचिनजी पाटील साहेब ते देखील जोडले गेलेत आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनचे पवार साहेब देखील जोडले गेलेत. या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. ओव्हर थ्रो झालाय परंतु सिंगल येते. या चेंडूवर दुसरे षटक प्रगती पथावर 66 धाबांची आवश्यकता आहे. 5 ओव्हरमध्ये सध्या 10वर 1 गडी बाद झालेत. 2 धाबा या चेंडूवर आलेत. म्हणजे टीमची धावसंख्या सध्या तरी 10वर जाऊन पोहोचले. 21 चेंडूमध्ये अजूनही 56 धाबांची गरज. राईट हँड ओव्हर द विकेटने ऑन साईडला ताकदीने केल्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय? स्टंपवर चेंडू जाऊन अदललाय का? तर यस, विकेटचं पतन झाले. दुसरा झटका लागत असताना नाना 11 टीमला. दहावर 2 गडी बाद सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही मान्यवर पाहू शकता. अंबरनाथ पोलीस स्टेशनचे PSI पवार साहेब, विश्वजित करंजुले साहेब, सचिनजी पाटील साहेब, नगर परिषद अंबरनाथचे माजी नगरसेवक आणि इतर सर्व मान्यवर यांना ऑन स्क्रीनवर दाखवले गेले. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दुसरा गडी बाद झाले. 10 या धावसंख्येवर 20 चेंडूमध्ये अजूनही नाना 11 टीमला 56 धाबांची गरज आहे. थोडंसं संकटामध्ये संघ सापडले. असं वाटलं होतं सुरुवातीला की 5 ओव्हरमध्ये 66 धाबा पूर्ण होऊ शकतात, परंतु सध्या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना प्रभावित केलं. संकेत या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या. 4 धाबा खर्च करत असताना चांगली कामगिरी राहिली या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितला विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु त्यांनी 6 धाबा खर्च केल्या होत्या. आणि आता 4थ्या क्रमांकाचा बॅटर टीमचे कॅप्टन सहयोग मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅटर. मोठे फटके आता सजबाबे लागतील. थोडासा संघ संकटामध्ये सापडलाय. अगदी बुंद्यात टाकला होता. बॅटची इनसाइड कडा घेत असताना मागच्या दिशेने चेंडू चाललाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये थोडीशी फंबलिंग झाली आणि तिचा फायदा घेत असताना 2 धाबा येतील. गोलंदाजी चांगली राहिली नाना 11 टीमची पहिल्या इनिंग मध्ये, कारण का समोरच्या टीम मध्ये दिनू कांबळे असतील, त्याच्यानंतर मॅगी असतील, त्याच्यानंतर मनीष कोलेकर सारखे बॅटर असतील. त्यांना लवकर बाद केल्याने धाबा रोखले गेलेत, परंतु चेस करणं थोडंसं कठीण जाते दुसऱ्या इनिंग मध्ये नाना 11 टीमला. संकेत हुसेनसाठी ऑफस्टमच्या आत आलेत. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग कटर होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये रिव्ह्यू सिस्टीम इथे नाहीये, त्याचा तुम्ही वापर करू शकत नाहीत. जर आमच्या पंचांना वाटलं एखादं डिसिजन देणं कठीण असलं तर पंच त्यावर निर्णय घेतील. तिसऱ्या पंचांची ते माग करू शकतात, परंतु चांगला निर्णय. ज्यावेळेस तुम्ही लेग कटरचा मारा करता त्यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर जर पिचिंग ठेवली तर तो चेंडू टप्पा पडल्यानंतर अजून दूरवर जात असतो आणि तेच चित्र पाहायला मिळालं. वाईटच्या रूपाने सिंगल धाव. टीमची धावसंख्या 13वर जाऊन पोहोचली. राऊंड द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि मागच्या दिशेने झेल. तिसरा झटका लागत असताना संयुगच्या रूपाने नाना 11 टीमला.
जय अहिरे साहेब यांना विनंती करतो का त्यांनी आपल्या मुख्य मंचावर PSI पवार साहेब यांचं इथे आगमन झालंय, त्यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. नक्कीच क्रिकेटपासून पोलीस असतील, इंजिनियर, डॉक्टर, नगरसेवक कोणी दूर राहू शकत नाहीत. हा खेळ लोकप्रिय आहे आणि पवार साहेबांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना जय अहिरे या स्पर्धेच्या आयोजक यांच्या माध्यमातून मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जातं. मी सुमित दास साहेब यांना विनंती करतो का त्यांनी अंबरनाथ मधील एक प्रसिद्ध उद्योगपती विश्वजित दादा करंजुले यांचा यांना विनंती करतो का त्यांनी सचिन पाटील साहेब यांचा सत्कार करावा. नक्कीच सचिनजी पाटील साहेब नगर परिषद अंबरनाथचे माजी नगरसेवक यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना विश्वजित करंजुले साहेबांच्या शुभ हस्ते कित्येक मांडवर या स्पर्धेला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. परंतु मैदानामध्ये काय घडलंय, रनआउटच्या रूपाने विकेटचं पतन केलंय का. मी सुमित दास साहेब यांना विनंती करतो का त्यांनी विश्वजितदादा करंजुले यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार. शिवाजी भोसले यांना मी विनंती करतो का त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. शिवा भोसले यांना विनंती करतो का त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. या मैदानामध्ये जिथे पुन्हा एकदा रनआउटच्या रूपाने नाना 11ची विकेट गेलेली आहे. धावसंख्या स्थिरावली ती 14 आता या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवलं मॅगी 11 टीमने. गोलंदाजी चांगली राहिली त्यांची. या सामन्यामध्ये रिक्वायर्ड रेट वाढलाय 18.35च्या सरासरीने. आता बॅटिंग करावी लागेल कारण रेट खूपच कमी आहे. सुरुवातीला जर आपण विचार केला तर 13ची सरासरी होती, 13च्या सरासरीने बॅटिंग झाली असती तर हे लक्ष पूर्ण झालं असतं. परंतु आता हा सामना, या सामन्यामध्ये वर्चस्व शिरकाव केलंय मॅगी 11 टीमने. पाच गडी बाद 14 दुसरं षटक समाप्त झाले आणि तिसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा रोहितला प्राचारण केले. त्या रोहितने पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 6 धाबा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा मॅगी कर्णधाराने त्याच्यावरती जबाबदारी दिली. हा पेपर थोडासा कठीण असेल आता नाना 11 टीमसाठी. सध्या तरी मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांना दाखवले गेले आणि त्याचबरोबर मागच्या दिशेने स्पर्धेचे आयोजक यांचं चित्र देखील तुम्ही पाहू शकता. यावेळेस खूपच दूरवरून बॅट्समॅनचा वापर करत असताना एक्स्ट्रा कव्हरमध्ये टॅप केले, डीपमधून शतरक्षक केले तोपर्यंत सिंगल धाव. सामना आपल्या बाजूमध्ये झुकवणं आता नाना 11 टीमला कठीण झाले कारण का 15 चेंडूमध्ये अजूनही 51 धावांची गरज आहे. रोहितचं हे वैयक्तिक दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक सुरू आहे. इथून रिक्वायर्ड रेट भरपूर वाढलाय. 20च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेटने क्रॉस बॅटने स्थिर जागेवरून ऑन साईडला ताकदीने हा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. डॉट दरम्यान शिवा भोसले साहेब यांचं सुद्धा मंचावर आगमन होतंय. त्यांचं सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत असेल. मान्यवरांची मांदी आली आज या मुख्य व्यासपीठावर. कित्येक संख्येने मान्यवर जोडत असताना उजव्या स्टीच्या खूपच दूर वाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव. परंतु एकेरी धावेने फारसं काही फरक पडणार नाहीये. मोठे फटके सजवण्यासाठी जयला प्रयत्न करावे लागतील. सध्या जय आणि त्याच्या सोबतीला ओंकारची जोडी खेळपट्टीवर आहे. 14 मध्ये 50 धाबा. हे समीकरण थोडंसं कठीण असेल. प्रत्युत्तर द्यावं लागेल. यावेळेस लेग कटरचा मारा टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बाउन्स देखील जास्त होता. काय निर्णय पंचांचा? वाईटचा इशारा येतोय. 1 बाउन्सचा देखील इशारा केलाय. टप्पा पडल्यानंतर
फलंदाजाच्या डोक्याच्या वरून चेंडू गेला होता. याच कारणास्तव वाईटचा इशारा केलाय. मॅगी विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये आहे. त्यांनी DRS साठी खून केली होती. चेहऱ्यावर स्माइल देखील होती, परंतु इथे तुम्ही DRS चा वापर करू शकत नाहीयेत. यावेळेस उडवल्या स्लॉट मध्ये होता. उंची भरपूर आहे. अंतर पूर्ण होईल का? अंतर देखील पूर्ण झालंय. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकार ठोकलाय बॅटर जयेशने. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि तो मोठा फटका येत असताना ताकद पूर्णपणे झोकून दिली होती. फ्रंट फुट ओपन केलं होतं, बॅट थोडीशी क्रॉस फिरवली आणि हा उत्तुंग षटकार आलाय. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 23 वर जाऊन पोहोचली. 13 चेंडूमध्ये 43 धाबांची गरज. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. अजून एखादा मोठा फटका येईल का? ब्लास्ट येईल का? पुन्हा समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट चेंडू. षटकार तर जरूर आला होता, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज रोहित याने. तेवीस धाबा 5 गडी बाद. यानंतरचे सर्व सामने 5 ओव्हरचे असतील, कारण का आज 2 सामने एक्स्ट्रा असतील. एक सेमीफायनल आणि एक फायनल. पहिल्या दिवसामध्ये ओपन फॉर्मॅटमधून आदित्य लॉजिस्टिक कलमोलीचा संघ टॉप 3 मध्ये गेले. कालच्या दिवसामध्ये या परिसरातील एक संघ क्वालिफायर झाले आणि आज तिसरा दिवस. मागच्या क्षेत्रामध्ये स्कूप करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा. सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. 24 धाबा धावपलकावर आहेत. 66 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा लेग कटरचा मारा केला आणि मी उल्लेख देखील केला होता की ज्यावेळेस तुम्ही लेग स्विंग करण्याचा प्रयत्न करता, लेग कटर चेंडू हाताळत असता, त्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जर चेंडू टाकला तर तो जास्त टर्न होऊन वाईट जात असतो आणि तेच दृश्य पुन्हा पाहायला मिळालं. आणि रोहितचा विचार केला तो लेग कटर ऑफ कटर नेहमीच टाकत असतो. गती त्याच्याकडे कमी आहे, परंतु अचूकता चांगली आहे. ऑफ स्टंपच्या आत आले. उंची भरपूर आहे. उडवलाय चेंडूला डीप मिड विकेट मध्ये. मनीष कोलेकर चेंडूच्या खाली. कॅच सोडणार नाहीये. अनुभव आहे. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय. विकेटचं पतन. झटका लागतोय इथे. 5वा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर नाना 11 टीमची धावसंख्या 25 वर 6 गडी बाद. आणि आता हा सामना जिंकण्यासाठी 41 धाबांची आवश्यकता असेल 12 चेंडूमध्ये. हे समीकरण थोडंसं नाना 11 टीमला कठीण झाले, कारण का त्यांच्या महत्त्वाच्या विकेट प्राप्त केलेत मॅगी 11 टीमने. गोलंदाजी चांगली राहिली. प्रत्येक गोलंदाजाने इकॉनॉमिक गोलंदाजी करत असताना विकेट देखील प्राप्त केलेत. रोहित याचे विशेष कौतुक करावे लागेल. रोहितने 2 ओव्हर हाताळल्यात आतापर्यंत. पहिलं षटक त्याचं चांगलं होतं. दुसऱ्या ओव्हरमध्ये संकेतने 2 विकेट प्राप्त करत असताना 7 धाबा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहितने 12 धाबा खर्च केल्या. षटक क्रमांक आता 4. त्याची जबाबदारी अमीरवर दिली गेली. 12 चेंडूमध्ये 42 धाबा म्हणजेच 20.50च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे. ओमकार स्टंपच्या खूपच दूर होता. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाबे ते टीमच्या खात्यामध्ये. स्कोर 26 वर जाऊन पोहोचेल. मोठे फटके हाच पर्याय राहिला आता नाना 11 टीमच्या समोर. 66 धाबांची आवश्यकता होती. 5 ओव्हरमध्ये लक्ष्य पूर्ण झालं असतं, परंतु पार्टनरशिप केली नाहीये दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नाना 11 टीमने. ज्यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये शतरक्षक आहेत. सिंगल येते. ज्यावेळेस तुम्ही फटक्याची निवड करता त्यावेळेस शॉर्ट सिलेक्शन केल्यानंतर गॅप देखील शोधणं गरजेचं असतं. शतरक्षकाच्या हातामध्ये केल्यानंतर जास्त काही धाबा मिळू शकत नाहीयेत. 27 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. हा सामना महत्त्वाचा होता.
दुसऱ्या फेरीतील हा सामना दोन मोठे संघ होते, परंतु हा सामना एकतर्फे होताना सध्या पाहायला मिळतोय. 11 चेंडूमध्ये 39 धाबांची गरज आहे, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण विजयाची घोषणा देखील करू शकत नाहीत. क्रिकेट आहे जिथे जर आणि तरला जागा नाहीये. नेहमीच क्रिकेटचे सामने रंग बदलत असतात. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, क्षेत्ररक्षक नाहीयेत. अगदी खेळपट्टीच्या बाजूला चेंडू हवेमध्ये होता. सिंगल येते एकेरी दुहेरी धाबेने, मात्र फारसा फरक पडणार नाहीये. मोठा फटका सजवावे लागतील, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल या सामन्यासाठी ओमकारला आणि त्याच्या सोबतीलाच साहिलला. आतापर्यंत ओमकारच्या खात्यामध्ये धाबा आल्यात 3 धाबा आलेत 3 चेंडू फेस करत असताना, आणि त्याच्या सोबतीला साहिल आहे. बाहुबली सारखा दिसणारा हा फलंदाज ओमकार याला देखील शांत ठेवले गेलं गोलंदाज अमीरने. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावांचे योगदान दिले ओमकारने, आणि साहिल 1 चेंडूमध्ये 1 सिंगल धाव प्राप्त करत असताना नॉन स्ट्राईक एंडवर आहे. मोठ्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. 8 चेंडूमध्ये 38 धावा. यावेळेस उडवले समोरच्या क्षेत्रामध्ये, मिस टायमिंग. दिनू कांबळे चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. 7वा झटका 28 या धावसंख्येवर नाना 11 टीमला. ची गरज. सामना आता झुकलाय मॅगी 11 टीमच्या बाजूने. यानंतर रोनी 11 आणि 90 डिग्री यांच्यामध्ये पहिल्या फेरीतील सामना असेल. यावरचा शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ केलाय. दिनू कांबळेने प्रयत्न केलेत, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि पुन्हा एकदा चांगला झेल पकडलाय. नेहमीच चांगले क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये आपल्याला दिनू कांबळेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला झेल. आठ गडी बाद. अजून या स्पर्धेमध्ये कोणताच संघ पूर्णपणे ऑल आउट झालेला नाहीये. 6 चेंडूमध्ये 38 धाबांची गरज आहे. 28 वर 8 गडी बाद झालेत. ऑन साइडला स्लॉट मध्ये होता, फ्लॉट मध्ये पाठवलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स, चौकार आलाय साहिलच्या खात्यामध्ये. प्रत्येक चेंडूवर आक्रमण केलं तरी देखील हा सामना जिंकणं थोडंसं नाना 11 ला कठीण जाईल, परंतु हार जीत यातील जो अंतर आहे ते कमी केलं जाऊ शकतं. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 140 षटकार आणि 94 षटकार आणि 140 चौकार पाहायला मिळालेत. चौकारांची संख्या जास्त आहे. ऑनलाईन स्कोरर संपूर्ण डाटा ऑन स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करतात. यावेळी लेग कटरचा मारा, परंतु लेग स्टम्पच्या खूपच बाहेर होता. टप्पापर्यंत जरूर स्विंग झाला, वाईटचा इशारा. 5 चेंडूमध्ये 33 धाबा. 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले तर 30 धाबा होऊ शकतात. तरी देखील हा सामना आपल्या बाजूने झुकवणं नाना 11 टीमला कठीणच आहे. पराग लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने, क्रॉस बॅटने ताकदीने कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट क्षेत्रामधून पाठवले चेंडूला जिथे गॅप होता, क्षेत्ररक्षक नव्हते. चौकार येतोय. साहिल चांगली बॅटिंग करतोय, परंतु आता दिबा भिजलाय आणि त्या भिजलेल्या दिब्यामध्ये टेल टाकण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत साहिलच्या खात्यामध्ये.
4 चेंडूमध्ये 29 धाबा. एखादा 9 चेंडू आला त्याच्यावर षटकार जर ठोकला गेला तर पुनरागमन होऊ शकतं. रिव्हर्स फटका खेळलाय साहिलने. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले चेंडूला. अजून एक चौकार येतोय साहिलच्या खात्यामध्ये. चौकार मॅन साहिल, चौकारांची भाषा बोलतोय. चांगली बॅटिंग करतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. स्विच हिटचा हा नमुना दाखवला साहिलने. लवकर पीक केला, गोलंदाजाला चेंडूच्या मिरिटवरून बॅट फिरवली. संपर्क चांगला होता. यावेळेस ऑन साइडला लॉंग लेग परिसरातून बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. हा देखील एक दर्जेदार षटकार येतोय साहिलच्या खात्यामध्ये. चांगली बॅटिंग करतोय. सुरुवातीला 3 चौकार आले आणि त्याच्यानंतर साहिलच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार ऑफ स्टंपच्या आत आले. ऑन साइडला हुक करून दिला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. षटकार येतोय. परागचा विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करतोय. अजूनही सामना जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट आहे. एखादा खराब चेंडू पराग या गोलंदाजाने टाकला, 9चा इशारा आला, त्यावर जर षटकार ठोकला तर पुन्हा एकदा संधी प्राप्त होऊ शकते नाना 11 टीमला. तशी चुकी करेल का गोलंदाज? स्टेट ड्राईव्ह कॅपमधून सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक चौकार येतोय साहिलच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक नाहीयेत, आपण पाहू शकता. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत. डीप मिड विकेटचा मनीष कोलेकर मैदानाच्या आत सर्कलमध्ये आलाय. लॉंग ऑफमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर जे एक क्षेत्ररक्षक होते ते सर्व आता क्षेत्ररक्षक मैदानाच्या सर्कलच्या आतमध्ये आलेत आणि त्याचा फायदा होतोय बॅटर साहिलला. 1 चेंडू 15 धाव. 15 धावांची गरज. नो असेल का हा चेंडू? फुल टॉच होता, फेकून दिला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये साहिलने चांगली बॅटिंग केली. 7 चेंडू फेस करत असताना 28 धावांची खेळी साकारली, परंतु सामना जिंकता आला नाही. सामना संपलाय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना संपला आणि सामना जिंकले तो मॅगी 11 टीमने. अभिनंदन मॅगी 11 आणि संपूर्ण टीम. मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 6 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी साकारली आणि गोलंदाजी करत असताना आपल्यामध्ये विकेट प्राप्त केली रोहितने. तोटरले माझा मित्र, आमचे सर्वांचे मित्र, अनेक चित्रपटांना गीत लिहिणारे संगीतकार, गीतकार आणि